नमस्कार. आज आहे मुलांची गॅदरिंग म्हटलं की मुलांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो आणि शाळेचा सणसुद्धा असतो. वर्षभर आपण अभ्यास करतो, रेग्युलर शाळेमध्ये जातो, मजा मस्ती असते. पण हा एक दिवस नटायचा, मेकअप करायचा, डान्स करायची, खूप मजा मस्ती. अगोदरचे एक 15 दिवस तर खूप शाळेमध्ये अभ्यास नसतो, काही नसतो. मलासुद्धा शाळेचे दिवस आठवतात बरं का. आणि आपण जन्म देतो पण शाळा मात्र खूप काही शिकवते आपल्याला. त्यामुळे शाळा निवडताना मुलांची चांगलीच निवडायची. खूप काही वातावरण जे असतं ना ते शाळेवरच डिपेंड असतं. म्हणून मुलं जवळपास अर्धा वेळ शाळेत असतात दिवसभरातल्या 24 तासापैकी. त्यामुळं वातावरण जे असणं खूप महत्त्वाचं आहे. हे आहे मेन एंट्रन्स. खूप छान असं दरवर्षी सजवलेलं असतं आणि यावर्षीसुद्धा रांगोळी पण अशी काढलं होतं. खूप छान सजवतात आणि हा काय समोर माझ्यासाठीच बुके घेऊन येत होता असं मला फील झालं होतं बरं का. आणि ही अशी डिझाईन होती आणि इकडे असं मेन पॅसेज असतो. इथं मुलांचे रिझल्ट असतात. इथं जे काही असतं ना इथं पॅसेजमध्ये सगळं लावलेलं असतं मुलांचं. आणि यावर्षीची गॅदरिंगची थीम होती म्हणजे रिलेशन, नातं, मामा मामी. आजकाल मुलांना सगळे आपण नात्यापासून दूर झालो आहे, पण आज मुलांना काही संस्कार देण्यासाठी, रुजण्यासाठी, माहिती करण्यासाठी त्यांनी ही थीम निवडली होती. नर्सरीपासून ते पूर्ण 12वीपर्यंत त्यांनी प्रत्येक क्लासला असं वेगवेगळं दिलं होतं. आता माझा मुलगा आहे 5वीला, तर त्याला आईची थीम होती आणि माझा पहिला आहे त्याला मामाची थीम होती. असे वेगवेगळे पण थीम तरी त्यांची छान होती. आणि आपली जी मुलं असतात ना, थीमपेक्षा परफॉर्मन्स, ड्रेसिंग हे पण खूप महत्त्वाचं असतं बरं का. तर हे सगळं आपल्याला आता समोर कळेलच. आणि आता इथे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. लेझिम वगैरे सर्व छान असं हे करून त्यांचं पुन्हा आपलं काही सरस्वती मातेची पूजा झाली आणि छान असं परफॉर्मन्स. आणि आपलीच मुलं आहेत हो, कितीही काही केलं तरी आपल्याला छानच वाटतं ना. तर अशी होती आजची गॅदरिंग.